आणि आजपर्यंत ह्या लोकांनी काय केलं, खान आणि बाण ह्या भूमिकेतूनच लोकांना केलं. तर खानची प्रगती नाही आणि बाणवाल्याची प्रगती नाही. मिनिस्टर असताना माझं त्यांनी एक्सटेंड केलं. मला मोदी साहेबांची जास्त पारदर्शकता आहे. मी एका तालुक्यापुरतं किंवा एका जिल्ह्यापुरतं किंवा एका राज्यापुरतं नाही, माझं जणी दिल्लीपर्यंत आहे. माझ्याजवळ गरीब नावाची नाव आहे. प्रत्येक समाजातला गरीब माणूस आहे, त्याच्यासाठी करायचं, त्याला अपलिफ्टमेंट द्यायची माझी भूमिका आहे. त्यांना म्हणावं DPDCचा फंड आलेला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तुम्ही कोर्टात केस करा. आणि गडकरी साहेबांनी दिले होते, ते रस्ते व्यवस्थित का केले? त्या कॉन्ट्रॅक्टरला बिल्डरला भेटकी कोणी दिली मिशनसाठी? परभणी जिल्ह्यातून हिंगोली जिल्हा बाजूला झाला, ती डेव्हलप झाला. धाराशिवमधून लातूर झाला, तो डेव्हलप झाला. परंतु आमचा परभणी जिल्हा डेव्हलप का झाला नाही? तर आमच्या नाकर्तृत्वान मेंबर ऑफ पार्लमेंट झालेला आहे. पैशाची बिलकुल अडचण नाही, पैशाचं नाही, मनाची इच्छा पाहिजे. फक्त इच्छाशक्ती त्या खासदाराची पाहिजे, त्या मंत्र्याची पाहिजे. डेफिनेटली करू, पैसा कमी पडणार नाही. तू खासदार की बघ, तो आमदार की बघ, असं सर्कल बनवल्यामुळं तिथलं वाटू झालं. पण ही सर्किट मी तोडणार आहे, ही राकेट तोडणार आहे मी. नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे. लेट्सअप मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेट्सअप चर्चा या आपल्या विशेष भागामध्ये आज आपल्यासोबत आहेत परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार महादेवजी जानकर साहेब, स्वागत आहे आपलं. नमस्ते. साहेबांच्या आज आपण परभणी लोकसभा मतदारसंघातील एकूण प्रश्न, तुम्ही इकडून का उभे राहिला, त्या प्रश्नांविषयीचे तुमचे दृष्टिकोन, ते सोडवण्यासाठी तुम्ही कसे उपाययोजना काय काय करणार आहात येत्या 5 वर्षात निवडून आल्यानंतर, त्या सगळ्याविषयी आज आपल्याशी आम्ही संवाद साधणार आहोत. मुलाखतीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच मला आपल्याला म्हणजे तुम्ही मूळचे साताऱ्याचे, एकतर तुम्हाला इकडं ते बऱ्याचदा ऐकायला पण मिळतं की साताऱ्याचा उमेदवार इकडं कसा वगैरे, तुम्ही परभणीत कसे शिफ्ट झालात ह्याविषयी अनेकांना आश्चर्य आहे. मी राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. मी भारताचा नागरिक आहे, महाराष्ट्राचा मी नागरिक आहे. आणि लोकसभेला देशातून कुठल्याही प्रांतातला माणूस कुठेही उभा राहू शकतो. माझा पक्ष हा राष्ट्रीय समाज पक्ष आहे. राष्ट्रातला जो समाज आहे त्याच्यासाठी काम मी करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. त्यात मला 4 राज्यामध्ये मान्यता मिळाली. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश. आणि काही राज्यात माझे आमदार आले, काही राज्यात नगरसेवक आले, काही राज्यात LP मेंबर आले. त्यामुळं वी आर द नॅशनल फिगर. त्यामुळं मी सातारला जरी माझी जन्मभूमी साताऱ्यात झाली, तुम्ही मराठवाड्यात माझा पहिला आमदार लातूर जिल्ह्यात अहमदपूरला आता. आणि आत्ताचा विद्यमान आमदार माझा रत्नाकर गुट्टे हे माझे गंगाखेडचे आहे. आणि ज्यावेळेस पक्षाचा पहिला जिल्हा परिषद सदस्य माझा गंगाखेडचा होता, म्हणजे त्याच मतदारसंघात. आणि विशेष म्हणजे मला मला एक स्टेट बॅरियर नाही. आउट ऑफ कन्याकुमारी टू काश्मीरपर्यंत म्हणजे अशा या जिल्ह्याचाच नेता, त्या जिल्ह्याचाच नेता, मला एका जिल्ह्याचा नेता व्हायचं नाही, एका राज्याचा नेता व्हायचं नाही. तर माझे पहिल्यापासून आहे की नॅशनल लीडर मला फिगर बनवायचे आहे. त्या दृष्टीने मी उभा इथं राहिलो जनतेची सेवा करण्यासाठी. जन्मभूमी माझी सातारा आहे. वाडे तालुका सातारा, जिल्हा सातारा. सातारा जिल्ह्यातच जन्म आहे माझा, अजूनही साताराच आहे. परभणीतली लोक तुम्हाला स्वीकारतील का, काय वाटतं? म्हणजे आत्ताचं एकूण तुम्ही प्रचाराचं वातावरण बघताय, तुमच्या विरोधकांची टीका पण बघताय की बंडू जाधव त्या दिवशीच म्हटले की तुम्हाला परभणीच्या मतदारसंघात म्हणजे परभणीच्या मतदारांना काय काम लागलं तर ते काय साताऱ्यात बसून सोडवणार का? स्वीकारतील का परभणीची लोक तुम्हाला? मला स्वीकारणार. मी परभणीला रेसिडेन्शियल मी घर बी घेणार आहे. ज्यावेळेस परभणीची जनता माझ्यावर ही प्रेम करते आहे त्यावेळेस मी परभणीतला रेसिडेन्शियल होणार आहे. त्यामुळे दिल्ली टू परभणी टू मुंबई माझा प्रवास. साहेब, आपण बघितलं की मराठवाड्यातले बहुतांश जे मतदारसंघ आहेत त्याच्यावर शिवसेनेचा बराच होल्ड आहे. म्हणजे त्यात छत्रपती संभाजीनगर असेल, परभणी असेल, धाराशिव असेल. परभणीमध्ये तर 1989 पासून शिवसेनेचा उमेदवार सातत्याने निवडून येतो. 1998चं एक उदाहरण सोडलं तर तुम्ही हा होल्ड कसा मोडून काढणार, किंवा परभणीच्या ह्या ज्या काही क्षमता आहेत म्हणजे तुमच्या ज्या अजेंड्यावरच्या आहेत त्या तुम्हाला ओळखता आलेल्या आहेत का? स्टडी केलेला आहे मराठवाड्याचा, पश्चिम महाराष्ट्रातला, कोकणातला, खानदेशातला, विदर्भातला. आणि मुळात म्हणजे इथं सिंचनाचा फार मोठा बॅकलॉग आहे, शिक्षणाचा बॅकलॉग आहे, आरोग्याचा बॅकलॉग आहे, रस्ते नीट नाहीत. आणि शेतकऱ्याच्या पॉवरबद्दल म्हणजे इलेक्ट्रिसिटीबद्दल देखील फार म्हणजे अस्ताव्यस्त अवस्था आहे. इथं इंजिनिअरिंग कॉलेज नाहीत, रस्ते नाहीत,
परभणी शहराला 15 दिवसातून पाणी प्यायला येतं. ते शुद्ध आणि स्वच्छ पाणी डेली आलं पाहिजे. आणि परभणीला एक कृषी विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठाला जर रिसर्च विंगची एक डेव्हलपमेंट केली तर इथल्या शेतकऱ्याला 7,000 हेक्टर लँड आहे त्या आमच्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजवळ. त्याच्यातून एक्सलंट सीड आणि एक्सलंट फीड आम्ही शेतकऱ्याला फ्रीमध्ये देऊ शकतो. त्याचं जर आपण एब्रॉडेशन केलं, थोडं युनिव्हर्सिटीचं एक्सपान्शन चांगल्या लेवलनं केलं, त्याला फंडिंग दिलं आणि तिथं कर्मचारी वर्ग जर परमनंट चांगला दिला तर ती युनिव्हर्सिटी अतिशय राहुरी विद्यापीठासाठी बनू शकते. हा माझा काय असा आहे. माझा इथला फोकस शेतकऱ्यावर आहे. शेतकरी शहाणा झाला पाहिजे. ती जमीन एवढी भारी आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात जमीन सुपीक कुठं असेल तर ती परभणी जिल्ह्यामध्ये. परभणीत 5 नद्या वाहतात. त्या 5 नद्याचं योग्य युटिलायझेशन केलं, त्याचं पाणी जर सिंचनात आम्ही रूपांतर केलं तर परभणी जिल्हा हा एकदम दुष्काळमुक्त होऊ शकतो आणि तिथल्या तरुणांना देखील रोजगार मिळू शकतो. त्याच तरुणाला कृषी उद्योग व प्रक्रिया करणारे बिझनेस आणले सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीममधनं तर इथं हजारो युवकांना रोजगार देऊ शकतो आपण. अशी योजना आहे माझ्या मनातली आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे. रस्त्याची अवस्था बेकार आहे, पाण्याची सिंचनाची सोय नाही आणि मुळात म्हणजे ह्या उद्योग ह्या युवकांना रोजगार नाही, हाताला काम नाही. त्यामुळे तिथे MIDC एक स्टार MIDC आणण्याचा माझा प्रयत्न आहे. नंतर मी कॉर्पोरेट लेवलला टाटा आहेत, बिर्ला आहेत, अंबानी आहेत, ह्या लोकांशी चर्चा करून मी एक परभणीला फार मोठा एक प्रोजेक्ट आणण्याचा विचार करतो की ताकी परभणीची जनतेतले तरुण पुण्या मुंबईला पोटाची खळगी भरण्यासाठी जातात, ते आपल्याच जिल्ह्यात राहतील परभणीत. याचा एक बंदोबस्त करण्यासाठी मी विचार करतो. परभणीमध्ये सहज आजारी पडला माणूस, बेकार आजार झाला, त्याला हैदराबादला ॲडमिट होत असते किंवा संभाजी ती वेळ मी उद्याना मेडिकलचा हब देखील मी परभणीला उभा करण्याचा प्रयत्न करतो. इंडस्ट्रियलायझेशनमुळे युवकांना रोजगार मिळण्याचा प्रयत्न चाललेला आहे. महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी महिलावर एक स्पेशल 1822 साली पहिला कॉटनचं संशोधन या परभणीच्या विद्यापीठात परभणीत झालं. त्याचं टेक्स्टाईल पार्क नाही परभणीला जर आम्ही कॉटनचं टेक्स्टाईल पार्क आणलं तर तरुणांना रोजगार मिळेल. आणि रेल्वे माझ्या फार सुदैव असं आहे की माझ्या मतदारसंघातून रेल्वे फार गेली. तर रेल्वेचं नीट जर एक्सपान्शन केलं तर आमच्या शेतकऱ्याचा माल आहे तो आम्ही बाहेरच्या देशात पाठवू शकतो, एक्सपोर्ट करू शकतो दळणवळण. पण रेल्वेचं काय केलं पाहिजे, 2,500 एकर लँड आहे आमची. तिथं जर एखादं वंदे भारत ट्रेनसारखी बोगी तयार करण्याचा प्रयत्न झाला. मी मोदी साहेबांना विनंती करून मी एक प्रोजेक्ट आणणार आहे तसं. थोडक्यात यंदा खान की बान ऐवजी विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही आणि आजपर्यंत ह्या लोकांनी काय केलं, खान आणि बाण ह्या भूमिकेतूनच लोकांना केलं. जर खानची प्रगती नाही आणि बाणवाल्याची प्रगती नाही, खाली भावनिक मुद्द्यात ठेवलं. पण मला भावनिक मुद्द्यात ह्या युवकांना जाळायचं नाही. जात धर्माच्या पलीकडे जाऊन देशाच्या हिताचं आमच्या युवकांनी कसं कामाला आलं पाहिजे त्या दृष्टीने प्रयत्न. साहेब, आत्तापर्यंत जर आपण म्हणजे तुमच्या बाबत जर तुमच्या विरोधकांचे हे बघितले की तुम्ही फक्त भाषण करणारे नेते आहात, तुम्ही भाषणात एक्सपर्ट आहात, पट्ट्याचे वक्ते आहात तुम्ही. मग ह्याच्यातून आता तुम्ही ह्या विकासाच्या मुद्द्यांवरती भाष्य करताय, विकासाच्या मुद्द्यांवरती बोलताय. हे मुद्दे खरंच अस्तित्वात येणे म्हणजे प्रत्यक्षात उतरण्यात येण्यासारखे आहेत का येत्या 5 वर्ष? मी आमदार होतो 10 वर्ष, मिनिस्टर होतो. मिनिस्टर असताना माझं खातं मी एक्सटर्न केलं. मला मोदी साहेबांच्या हस्ते पारितोषिक मिळाली. त्यामुळे डेव्हलपमेंटची रेंज वाढवली. त्या खात्याकडे बघताना दृष्टिकोन वेगळा होता. तो खात्याचा दृष्टिकोन आता बदलला आहे मी आणि माझे डेव्हलपमेंट कॅपॅसिटी आहे. मी एका तालुक्यापुरतं किंवा एका जिल्ह्यापुरतं किंवा एका राज्यापुरतं नाही. माझं विजन आहे दिल्लीपर्यंत आणि दिल्लीमध्ये तिजोरी मोठी आहे. तिची चावी आदरणीय नरेंद्र मोदीच्या हातात आहे आणि महाराष्ट्राची चावी आहे त्यात आदरणीय आमच्या एकनाथ शिंदेच्या. चावीतल्या त्या तिजोरीतलं पैसे घेऊन येणार हाच माणूस खरा प्रतिनिधी असतो आणि ते पैसे आणून जर जनतेच्या हितासाठी वापरले, रोड, रस्ता, वीज, सिंचन आणि MIDC किंवा एज्युकेशन हब किंवा हेल्थ हबला वापरलं तर त्या मुलांना त्या शेतकऱ्यांना माझ्याजवळ गरीब नावाची जात आहे. प्रत्येक समाजातला गरीब माणूस आहे त्याच्यासाठी करायचं, त्याला अपलिफ्टमेंट द्यायचं ही माझी भूमिका आहे. साहेब, परवा दिवशी म्हणजे जेव्हा बंडू जाधव बोलत होते तेव्हा त्यांनी काय आरोप केले की 450 कोटीची ड्रेनेजची फाईल अडकून आहे, 100 कोटीच्या रस्त्यांची फाईल अडकून आहे. तर हे म्हणजे भाजपकडं खरंच मागच्या 5-10 वर्षात शिवसेनेशी किंवा इथल्या लोकप्रतिनिधींशी दुजाभावानं वागले की हे लोकप्रतिनिधींचं अपयश आहे असं? हे लोकप्रतिनिधीचं अपयश आहे. त्यांना म्हणावं DPDCचा फंड आलेला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तुम्ही कोर्टात केस काढा. आणि गडकरी साहेबांनी रस्ते दिले होते, ते रस्ते व्यवस्थित का केले नाही?
त्या कॉन्ट्रॅक्टरला बिल्डरला धमकी कोणी दिली मिशनसाठी? प्रतिनिधी जर हुशार असता तर आमच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार भागलेला नाहीत. कुठलंही सरकार असलं केंद्र किंवा राज्याचं तसं दुजाभाव करत नसतं. ते त्या विकासाचा फंड असतो तो कलेक्टर कमिशनरकडे द्यावाच. सरकार कोणाचंही असतो, तिथला जर प्रतिनिधी हुशार असेल जास्त फंड कसा आपल्या मतदारसंघात मग तो कुठल्याही पक्षाचा कुठल्याही असो, विरोधी पक्षात- पक्षातला असो, विरोधी असला सत्ताधारी तरी- पक्षातला असो. विरोधी असो सत्ता असो, आम्ही आता जेव्हा स्कीम करतोय एखादी माझ्या डिपार्टमेंटची वॉटर गिर समजा वॉटरचं गेलं नाही तर हा माझ्या विरोध पार्टीतला माणूस आहे म्हणून त्याला वॉटर देता येत नाही असं नाही. पाण्याची पिण्याची गावाची सर्वांनाच द्यावं लागतं. गावातली सर्वच मतं मला मिळत नाहीत. योजना देताना आम्ही कोणाला देतो? सर्वांनाच सर्वांना देतो. मिळून देतो. त्यामुळे लोकशाहीचा संकेत असा आहे की कुठल्याही पक्षाचा असू द्या मंत्री आमदार झाल्यानंतर तो पक्षाचा होत नाही जनतेचा होतो. ती संविधानाची तरतूद आहे ते आम्हाला सब समान तो देशमान सर्वांनाच द्यावं लागतं. तिथं मला दुजाभाव करता येत नाही. त्यामुळं आमचा प्रतिनिधी लोकसभेतला किती हुशार आहे तिथला त्याच्यावर पण परभणी जिल्ह्यातून हिंगोली जिल्हा बाजूला झाला ती डेव्हलप झाला. धाराशिवमधून लातूर झाला तो डेव्हलप झाला. परंतु आमचा परभणी जिल्हा डेव्हलप का झाला नाही तर आमच्या नाकर्तृत्वान मेंबर ऑफ पार्लमेंटमुळे झालेला आहे. याचा अर्थ त्यांना ते समजून घेतलं नाही का काय मला माहीत नाही. फंड आणणारे देखील कपॅसिटी लागते, ताकद लागते. साहेब, आता जर बघितलं आपण देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. आपण 75 साजरी करतोय. महाराष्ट्र आता 60th पदार्पण करतोय. ह्या एवढ्या वर्षामध्ये अजून पण परभणीतले म्हणजे परभणीत शिक्षण वगैरे उद्योग ह्या प्रश्न तर आहेतच, ते सगळीकडेच आहेत. पण अजून पण परभणीमध्ये रस्ते गटार ह्याच भोवती का निवडणुका फिरतायत 75 वर्षानंतर पण? तर कारण काय झालं ते जनता हा गरीब आहे, शोषित आहे. लोक मेंबर ऑफ पार्लमेंट MLAचं काय फंक्शन असतं? वी आर द ट्रस्टी ऑफ द पीपल नॉट द ओनर ऑफ द पीपल. तर हे जनतेवर दादागिरी करताना आम्हीच मालक जनता मालक असते, आमदार खासदार मालक नसतो. ही जोपर्यंत करणार नाही आमच्या लोकांना तोपर्यंत खऱ्या अर्थानं लोकशाही सुदृढ झालेली नाही. आमदार खासदारकीचा आलेला फंड यांचा लॅप्स झालेला आहे आमच्या खासदार महोदयाचा. पार्लमेंटमध्ये यांची उपस्थिती किती आहे याचा अभ्यास केला पाहिजे. ज्यावेळी जगातले बाकीचे राज्यातले आमच्या देशातले खासदार तामिळनाडूचा खासदार उत्तर बिहारचे खासदार ओढून पैसा घेऊन जातात म्हणजे आपल्या पार्लमेंटरी सेक्टरमध्ये. ह्याने किती आणलं त्यांचं आहे ते 10-15 कोटीचा जो फंड असतो तो देखील त्यांनी वापरला नाही. म्हणजे विकासाची गंगा आणण्यासाठी जी दृष्टी लागली ती महोदयांच्यात कमी होती. म्हणून आमच्या जनतेचा सेना BJPची युती होती. भाजपाचं सरकार केंद्रामध्ये होते. बंडू जाधव त्या राज्यात होतं. मग ह्यांनी ते स्किल डेव्हलपमेंट घ्यायला पाहिजे. ठीक आहे आता 3 महिन्यापूर्वी सरकार बदललं असेल 1 महिने त्याच्या अगोदर काय केलं हे आजचा प्रश्न नाही. 5 वर्ष मंत्री झालो तरी प्रश्न लवकर सुटणं अवघड होऊन बसलो. मला 10 वर्षाचं टर्न करावं लागतं तर ते सुटत तरी मी सोडवण्याचा प्रयत्न करणार. दिन रात्र करून मी ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही मग अशी म्हटला पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे. आता पावसाचं एकतर मराठवाड्यात पावसाचं प्रमाण आपण बघतो. पूर्ण महाराष्ट्रावर आता दुष्काळाचं सावट आहे. परभणीकर दुष्काळाच्या छायेतनं वाचू शकतील आता? डेफिनेटली वाचू शकते. परभणीला 5 नद्या आहेत. त्या 5 नद्याचं खोलीकरण केलं तर त्या नद्या अतिशय गोदावरीसारखी नदी वाहते आजही पाठवतात. त्याला लिफ्ट इरिगेशन केलं, शेतकऱ्याला पाणी दिलं तर चांगलं आहे. वॉटर ग्रीड योजना म्हणून आमच्या देवेंद्र फडणवीसच्या काळात मी मंत्री असताना होती. ती जर लागू केली तर एका बाजूला पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिळेल, एका बाजूला शेतीचा पाण्याचा प्रश्न मिळेल. पश्चिम महाराष्ट्रातलं आणि कोकणातलं पाणी जे समुद्रात चाललं होतं पावसाळ्याचं ते अतिरिक्त पाणी आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय मराठवाड्याला. आणि त्यासाठी 50 कोटी 5,000 कोटीचं बजेट बसेल त्याला. मी सेंटरवरून आणण्याचा प्रयत्न करेन ते जल वाहतूक मंत्र्याकडून. मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे. ह्यांना दुष्काळमुक्त करणं हे माझा अजेंडा असतो. तुम्ही मगाशी म्हणालात परवा दिवशी एका भाषणात म्हणालात तुम्ही की परभणीत 34% सिंचन क्षेत्र आहे ते तुम्ही 99% नेणार आहात. पण परभणीतली जर आपण धरणं येलदरी धरण बघितलं किंवा निम्न दुधना प्रकल्प बघितला तिथला उपयुक्त पाणी साठा आता कमी होतोय आता पावसाच्या ह्याच्यामुळं पण किंवा दुष्काळाच्या ह्याच्यामुळं पण. मग हे तुमचं कसं अजेंडा कसा हा सक्सेस? माझं त्यात वॉटर ग्रीड प्रोजेक्ट मला राबवायचा आहे सेंट्रलच्या मदतीने स्टेटच्या मदतीने. जे कोकणातलं आणि पश्चिम महाराष्ट्रातलं अतिरिक्त पाणी समुद्रात चाललेलं आहे ते समुद्रातनं पाणी अडवून आम्ही काय करणार गोदावरीच्या खोऱ्याच्या ते पाणी जायकवाडीला येणार आणि जायकवाडीला येलदरीत टाकणार. पाईपलाईन बंदिस्त पाईपलाईन. आणि असे आम्ही 8 टँक बनवणार. याचा खर्च किती असू द्या वर्ल्ड बँकचं लोन काय त्याची काही काळजी करणार नाही. आम्हाला क्रेडिट पैशाची बिलकुल अडचण नाही. पैशाचं नाही, मनाची इच्छा पाहिजे फक्त.
इच्छाशक्ती त्या खासदाराची पाहिजे, त्या मंत्र्याची पाहिजे, डेफिनेटली करू. पैसा कमी पडणार नाही. जनतेच्या सेवेसाठी लोकांचं, आमच्या काळ्या माईला हिरवा सालू चढवण्यासाठी पैसा आम्ही कमी पडून देणार नाही. मी बी एका पक्षाचा अध्यक्ष आहे आणि आदरणीय मोदी साहेब आहेत. मी त्यांना विनंती करेन, मला वैयक्तिक शाळा कॉलेज मी मागण्यासाठी नाही आलो, घर मागायचं. माझ्या मतदारसंघातला दुष्काळमुक्त करायचा आहे, ढोळमुक्त मला परभणी बनवायची आहे आणि युवकांच्या चेहऱ्यावर, शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्यावर दाखवायचं आहे. त्यासाठी मी प्रेरणा साहेब, मगाशी आपण बोलता बोलता पण म्हणला की महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांचे पगार निघत नाही आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 2011 साली परभणी नगरपालिकेचं महानगरपालिकेत रूपांतर झालं. आज जवळपास 13-14 वर्ष झाली महानगरपालिका होऊन. म्हणजे तसं बघितलं तर नांदेड, लातूर हे पण निजामकालीन जिल्हे, पण तरी पण परभणी महापालिकेवर ही अवस्था का आली? बेटर दॅन नांदेड, लातूर ह्या महापालिकेची अवस्था चांगली आहे, म्हणजे त्या नफ्यात आहेत, फायद्यात जे आहेत. जे पक्षाचे आमदार नेते झाले त्यांचं सेटलमेंट राखेल. तू नगरपालिका बघ, तू जिल्हा परिषद बघ, तू मार्केट बघ, तू खासदारकी बघ आणि तू आमदारकी बघ. असं सरकार बनवल्यामुळं तिथलं वाटलं झालं. पण हे सरकार मी तोडणार आहे, हे रॅकेट तोडणार आहे मी. आणि तुम्हाला हे रॅकेट माहिती आहे? रॅकेट चांगलं माहीत आहे आणि मी डेफिनेटली त्याच्यावर सोल्युशन म्हणून डॉक्टरेट करणार आहे. काय रॅकेट पण महापालिका फायद्यात येऊ शकते. फायद्यात मी महापालिकेची जी आमची लँड आहे त्याच्यावर आम्ही कमर्शियलची गाडी बांधणार आणि ते आम्ही टेंडर टाईपनं जास्त ऑप्शनमध्ये मिळेल तिथं आम्ही देणार आणि त्याच्यातून उत्पन्नातून आमचा शेअर वाढवण्याचा प्रयत्न करायचा. नंतर जे आमच्या महानगरपालिकेच्या लँड आहे, नंतर वेस्ट टू वेल्थ, कचऱ्यापासून आम्ही एनर्जी उभा करणार. जो कचरा पडलेला आहे आमचा महापालिकेचा त्यातूनही करणार. नंतर महापालिकेच्या लोकांना मी एवढा फंड दिल्यानंतर ते डॉक्टर, सिनियर उद्योगपती यांची एक मिटिंग लावणार, पत्रकारांची लावणार, इथल्या प्रतिनिधी लावणार आणि त्यांना सांगणार तुमच्या खिशात जे असतील ते रक्कम आम्हाला द्यायचा प्रयत्न. अशा लेवलनं मी लोकवर्गणीतनं, केंद्र सरकारमधून आणि महाराष्ट्र शासनामुळं असा तिघाचा समन्वय मी माझी महानगरपालिका डेव्हलप करण्याचा, सक्षम करण्याचा प्रयत्न केला. आपण शिक्षणाच्या मुद्द्यावर पण बोलूया जरा. तुम्ही मग शिक्षणाच्या मुद्द्यावरचं पण बोलला. इथले परभणीतले जे युवक आहेत, तरुणी आहेत, ते पुण्या मुंबईत त्यांचं स्थलांतर होतं, शिक्षणासाठी असू दे, रोजगारासाठी असू दे. इथलं परभणी विद्यापीठ, म्हणजे परभणी आता हे नांदेडच्या विद्यापीठाअंतर्गत येतं, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ. त्याचं उपकेंद्र इथं मंजूर आहे, त्याला जमीन मिळालेली आहे. त्याला आता जवळपास 10-12 वर्ष झाली त्याचं जमीन मिळून. त्याचं पुढं अजून काहीच झालेलं नाही. साऱ्या गोष्टी पेंडिंग पडलेल्या आहेत. परभणीकरांचं नशीब आहे की माझ्यासारख्याला ती संधी दिसली. माझ्या हातनंच ते पूर्ण करणार. मी जास्तीत जास्त एज्युकेशनचं सेंट्रलचं आणण्याचा प्रयत्न करेन. देशाचे पंतप्रधान मोदी साहेब अशी माझं रिलेशन चांगलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब चौघाशी माझं रिलेशन चांगलं आहे. त्यामुळं अजितदादाचं फायनान्सची तिजोरी आहे, त्यांना म्हणून जो मला हे पाहिजे ते मला नाही म्हणणार नाही. तर माझा विश्वास आहे जनतेसाठी मी मागतोय, माझ्यासाठी ते मला देतील. एवढ्या वर्ष पेंडिंग राहण्याचं म्हणजे हे तिथं काय होतंय, आपल्या लोकप्रतिनिधीचे चूक आहे, जनतेच्या चुकीचे. आणि जनतेनं देखील काय केलं पाहिजे, सुधारणा केला पाहिजे. हे 10 वर्ष आमदार होते, 10 वर्ष खासदार होते, त्यांना प्रश्न विचारला गेला पाहिजे. त्यामुळे हे टिघळत गेल्या. जनता ग्रोथ केलं पाहिजे. त्यासाठी माझा बोलणार की मी पहिल्या भेटला त्यांना सांगितलं तुम्ही तुमचं प्रशिक्षण झालं, त्या प्रशिक्षणातून शेती कसं करावी, उद्योगधंदा कसा करावा, या दृष्टीने मी विचार केला पाहिजे. तुमच्या बोलण्यातून मगापासून मला शेती या विषयावर प्रचंड म्हणजे जोर दिसतोय. तुमचा शेतीकडे ओढा जास्त आहे. शेती हा इथला शेतकरी हा प्रमुख आहे, पण शेतीबरोबर माझा इंडस्ट्री बी तेवढंच. शेतकऱ्याचा मुलगा उद्योगपती झाला. फॉर एक्झाम्पल, एखाद्या शेतकऱ्याशी 10 एकर शेती असेल, लँड होल्डिंग इथं उलट जादा आहे. त्याच बाजूला एक गोट फार्म टाकला, त्याच बाजूला गोपालन शाळा टाकली, शेती आधारित त्याच्यावर पोल्ट्री फार्म टाकला, त्याच्याऐवजी दुधाची डेअरी टाकली, दूध मिल्क प्रोसेस युनिट टाकलं. सेंट्रल गव्हर्नमेंट सबसिडी देते, स्टेट गव्हर्नमेंट सबसिडी देते. त्यातून ते शेतकऱ्याचा हे इन्व्हायरमेंटल खराब आहे. सर्वात वातावरण खराब कुठलं आहे तर परभणी, जास्त टेम्परेचर आहे. त्यामुळे तरी तरणातलं वॉटर आहे, इव्हॉपरेशन बरसत जातं. या 3.2% इव्हॉपरेशन होतं त्यामुळे पाणी बाष्पीभवन झाल्यामुळं तिथं आम्हाला जास्त पाणी पडायला लागले. म्हणून पहिल्या झोटला मी फॉरेस्ट फार्मिंगची करार करू, जिथे माझी सरकारी लँड आहे तिथे मी झाडे पाहिजे
आणि काही समाजसेवी संस्था NGOला त्या जिल्ह्यात झाडांचं जास्त प्रमाण वाढलं तर पाऊस चांगला वाढेल, टेम्परेचर इन्व्हायरमेंटल कमी होईल दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे. परभणीत अशी अवश्य एखादी फॅमिली नवरा बायको डॉक्टर आहेत समजा एमडी दोघं, त्यांना एक मूल झालं, त्यांना फिरायला जायला म्हटलं त्यांना स्पॉट नाही. परभणी एखादा टुरिस्ट स्पॉट पाहिजे, जसं आमचं महाबळेश्वर आहे सातारा जिल्ह्यात, ॲज लाईक कास पठार आहे, तसं इथं काहीच नाही. ही लोकांचं हे कसं काय म्हणजे थोडंसं एंटरटेनमेंटला काहीतरी पाहिजे. आणि मी तशा लेवलचं जसं गडकरी साहेबांनी नागपूरला बनवलं आहे फ्लोरा पर्यटन वगैरे, फ्लोरा फाउंटन बनवलं त्यांनी दुबईचं पाहिजे. मी बी वॉशिंग्टन गेलतो त्यावेळेस ती थीमचीच थीम मी परभणीत आणण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर, इंजिनियर, वकील कशी आहे थीम जरा फार चांगले आहे. म्हणजे कसं आहे, पाण्यावर फ्लोरा उडतो कलर मिळतो पाण्यावर, पाणी बटन दाबल तो कलर, कधी रेड पाहिजे, कधी येलो पाहिजे, कधी ग्रीन पाहिजे, डोळं चकाकतात येतं. म्हणजे ते एकदम 7 इंद्रधनुष्य कसं असतं तसे घेऊन लहान मुलाला वाटतं की आपण आकाशात फिरत फॅमिलीला आकाशात अशी टुरिस्ट छोटासा हेलिकॉप्टर असतं आणि ती घेऊन येतं. अशा लेवलचा एक माझा एक विचार आहे की तशा लेवलचं बनवायचं. हे शेती आधारित उद्योगावर बोलतोय आपण, पण MIDCचा काय अजेंडा आहे तुमच्या? इंडस्ट्रियल सेक्टर अमेरिका जगात पुढे आहे, तर इंडस्ट्रियल झोन मागं काय आहे तर कृषी प्रधान आहे. कृषीच्या कधी इन्व्हायरमेंटलमुळं मिळत नाही, खराब होत जातं. माझं इंडस्ट्रियल सेक्टर जास्त बरं आहे, कारण जोपर्यंत शेतकऱ्याचा मुलगा कॉर्पोरेटर बनणार नाही, टाटा बिर्ला अंबानीच्या लोकांनी बसतात, तो त्याची गरिबी जाणार. आमची मस्त 50 एकर 100 एकर घ्यायला लागते असं होऊन जात आहे. त्यामुळे शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून इंडस्ट्री टाकली. छोटी कशाची बी इंडस्ट्री टाका, कपड्याची टाका, मिल्क डेअरी काही टाका, पण इंडस्ट्री रोज येणारा पैसा थोडा आला पाहिजे तर तो प्रगती आहे. मी शेतकऱ्याला परभणीला पद्धत शिकवणार आणि तसं प्रयोग मी सक्सेस करण्याचा प्रयत्न. साहेब, इथं आपण आता कृषी विद्यापीठाचं बोललो मगाशी. कृषी विद्यापीठाचं मोठं केंद्र आहे, म्हणजे जे 4 विद्यापीठं आहेत त्यापैकी एक परभणीमध्ये आहे. तिथं मोठी लँड पण आहे. तुम्ही स्वतः शेतकरी आहात, तर या सगळ्याची इंजिनियर आहात तुम्ही, म्हणजे उच्च शिक्षित पण आहात, तर या सगळ्याची सांगड कशी घालायचं डोक्यात? माझा विचार चाललाय ते 6000 एकर लँड आहे माझी युनिव्हर्सिटीची, कृषी विद्यापीठ. ते पहिले सिंचन करतात, त्यांना इरिगेटेड करतात, स्प्रिंकलर असेल कसं असेल, आणि सरकारच्या योजना आहेत त्यातून मी असं तलावे बनवू शकतो. तिथले छोटे तलावे बनवू शकतो जलसंधारणाच्या योजनेमध्ये. शेततळेच्या बाजून ते काय करू, आम्ही स्वच्छ इरिगेटेड करू आणि त्यात नवीन प्रयोग करू. शेतकऱ्याला सीड आणि फीड आम्ही तिथून अवेलेबल करण्याचा प्रयत्न करू. त्याला करू या कृषी विद्यापीठाचा त्यापैकी करू. पण कृषी विद्यापीठात शेती आणि संशोधन केंद्र जे आहे ते चालू CCIचं सेंटर देखील आमचं कॉटन इंडस्ट्रीचं आहे, ते बंद पडलं का तर आमच्या समुदायाने त्या अधिकाऱ्यालाच मला परवा ते मारल्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंट ज्या दिवशी मी MP होईन त्याची एक अर्धाच कारवाई करून ते मी सेंटर चालू कापसाचं कॉटनचं. आणि मी इथं म्हणजे एकदम मोमेंट फास्ट ट्रॅकवर मी काम करण्याचा प्रयत्न करणार. अधिक म्हणतो त्यांच्याकडून आता परवा मिटिंग घेतली रिटायर्ड चान्सलरची, विद्यमान व्हाईस चान्सलरची, डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर, त्यात केलेल्यामध्ये एकदम डॉक्टरेट केलं काही रिटायर्ड त्याच्याशी मला सांगितलं की मला डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. CA होते, निवडून येण्यापूर्वीच तयारी चालेल. CA मोठमोठे उद्योग आहेत जे आहेत त्यांना म्हणलं तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा, कुठं होते काय ह्याला काय पैसा लागतो, डोकं लागतं, त्याची इच्छा लागते. त्यामुळे बजेट दिल्लीतून सर्वात जास्त उचलणार, त्यामुळे विकास करतो. साहेब, आपण मगापासून उद्योग, शेती आधारित उद्योग असेल किंवा त्या सगळ्याबद्दल बोलतोय, पण मराठवाड्यात जे असे उद्योग आले तरी हे उद्योग इथला तयार होणारा माल असेल किंवा उद्योगात तयार होणारं साहित्य असेल ते शहरापर्यंत पोहोचवायचं, पुण्या मुंबईपर्यंत पोहोचवायचं, तर दळणवळण सगळ्यात महत्त्वाचं लागतं. इथं पूर्णा रेल्वे स्टेशन मोठं आहे, तर तिथं एखादी औद्योगिक वसाहत वगैरे अशा गोष्टी झाल्या तर चालला आहे. 2.5 एकर जमीन आहे आमच्या रेल्वेची. ती रेल्वेची जमिनीवर मी एक वंदे भारत ट्रेन ज्या पश्चिम बंगालला तयार होती तीच पुण्याला तयार करण्यासाठी मी आलो. आणि ज्यावेळेस ती तयार इथं होईल माझ्या राज्याला तेव्हा रेव्हेन्यू मिळेल, आमचे इंजिनियर्स वगैरे इथं कामाला लागतील, आमच्या उद्योग लोकांना रोजगार मिळेल, भूमिपुत्रांना रोजगार मिळेल. तिथनं जवळ समृद्धी हायवे पण जातोय आणि शक्तीपीठ हायवे जातोय मतदारसंघ. शक्तीपीठामुळे काय होणार आहे, जी रोडच्या कडे येणारी जमीन आहे एकरी 20 लाख रुपये आहे,
त्याची किंमत 5 पटीने वाढणार, म्हणजे 1 कोटी रुपये एकरला मिळणार आहे. त्याचा फायदा शेतकऱ्याला होणार आहे. मी शेतकऱ्याला म्हणणार ते विकून तुम्ही कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधा, आणि कमर्शियल कॉम्प्लेक्सचं काय करा, गाडी भाड्यानं द्या, ताकी कोंबडी खाऊ नका, अंडी खाऊ. हे लोकांना मी प्रश्न, आपला माणूस काय करतोय, ते एवढं पैसे विकून टाकतोय, बंगला बांधतोय, गाडी चेन टाकतोय, आणि परत ना 5 म्हणून कामाला उठतंय. ही धंदा बंद करायचा आहे. मुळशी पॅटर्न नाही मला द्यायचं. त्यामुळे मी लोकांना ट्रेनिंग विनंती करून सांगितलं, असं करू नका, कुठं कमी पडेल तिथं माझ्या खासदार फंडात पडतील, तुम्हाला त्याचा अडचणी दिसतात. मी गव्हर्नमेंटकडून करून घेईन, मुख्यमंत्री बी आमचे जाईल, पंतप्रधान बी आमचे जाईल, त्यामुळे एवढी अडचण नाही. साहेब, परभणीच्या बसपोर्टबाबत बऱ्याच वर्षापासूनचा इश्यू आहे. म्हणजे तो 2019 साली त्याचं भूमिपूजन झालं आहे. मध्यंतरी कोविडच्या काळात ते बांधकाम थोडं रखडलेलं, थोडंसं पेंडिंग आहे. ते फार चॅलेंज आहे मला इथं निवडून. बस स्टेशन आहे, रेल्वे स्टेशनच्या दृष्टीने डेव्हलप करावं लागणार आहे. मेडिकलच्या दृष्टीनं हॉस्पिटल असेल, जे सर्वशिक्षची बिल्डिंग असू द्या, तर पोलीस कमिशनरची बिल्डिंगची ठेवलीचा ठीक आहे. जे रेस्ट हाऊस असू द्या, रेस्ट हाऊसच्या दृष्टीने बरेचसेच काम आहे. पण काही PW सेक्टर सेंटरचे काही स्टेटचे आहेत, स्टेटकडून आपण ते 1 दिवसात आम्ही रोडमॅप बघून त्या अधिकारी सोबत. मी काय करतो, मिनिस्टर होतो, सेक्रेटरीला फाईल घेऊन जाऊ दे, मी स्वतः फाईल घेऊन जायचं. त्यामुळे माझ्या डिपार्टमेंटची कामाला मी काय म्हणणार, 2 दिवसात मला झालं पाहिजे. माझी फाईल पेंडिंगला कधीच नसायची. माझे सेक्रेटरी होते, त्यांना मला पेंडिंग नाही, एकही फाईल माझी पेंडिंग नाही पाहिजे. मी गाडीत विमानात बसलो तरी मी सही करून ती फाईल करून टाकायचं लगेच. त्यामुळं मी हे काम कसं वाढेल, कसं चांगलं त्यासाठी रिसर्च विंगची विद्यार्थी ठेवून आहे, सायंटिस्ट बाबा मला हे तू सिंचनाचं तू MIDCचं पाहायचं, तू हेल्थचं बघायचं, नंतर तू काय करायचं एज्युकेशनचं बघायचं, 5-6 फॅक्टरवर लक्ष द्यायचं. आणि उद्योगावर जास्त जे स्किल असेल, 5000 मुलाला एकाच वेळेस मी ट्रेनिंग माझ्या मतात. तर मग जात त्याचा काय बघणार नाही, मुलगा पाहिजे, BA BCom BSc, समजा IT झालं, IIT नसेलच, IT इंजिनियर झाले, त्यांना ती संधी देऊन मी आता पत्रकारांना समजा मोठ्याला तयार करायचं आहे, तर तुम्हाला मदत पाहिजे म्हणून मी तुमच्याकडून घेऊन घ्या. ते म्हणाल साहेब बँक लोन देत नाही, तर ठीक आहे, मी गॅरंटी देतो लोन देण्यासाठी, मी बँकेत येतो स्वतः तुझ्या फायदा. त्यामुळे तरुणांना विश्वास आणि 100 लोकांना मी धंदा दिल्यानंतर त्यातले 80 तरी विद्यार्थी सक्सेस होतील. 20% समजा होणार आहे लॉस, आपण समजून जायचं. पण 80% जरी माझे उद्योगपती झाले, तर तो मर्सिडीज बेंजमध्ये फिरेल ना, मर्सिडीज बेंजमध्ये फिरला, लॅक्सेसमध्ये फिरला पाहिजे. किती दिवस टाटामध्ये फिरणार आहे. ही आपण त्या माणसाची काय व्हायची पाहिजे, ही वाढवली, इच्छाशक्ती वाढवली. N into D into S into change, नीड डिझायर अँड स्ट्रेंथ इज इक्वल टू चेंज. नीड डेव्हलप केली पाहिजे की तुला उद्योगपती व्हायचं आहे, तुला मोठं व्हायचं, ती डेव्हलप केलं पाहिजे. इच्छाशक्ती त्याची पैदा केली पाहिजे. स्ट्रेंथ तुमची जास्त कष्ट करायची कुवत आहे, कुवत या दृष्टीने जर काम युवकांनी केलं तर डेफिनेटली परभणी लोकसभेचा होऊ शकतो. जगात परभणी, जर्मनी आणि भारतात यशस्वी होऊ शकतो. तुमची काम करण्याची पद्धत साहेब, मगापासून बऱ्याचदा 2-3 वेळा तुम्ही सांगितलं, अधिकाऱ्यांकडे मी स्वतः जातो, अधिकाऱ्यांना मी 2 दिवस देतो, फाईल पेंडिंग ठेवत नाही. परवा पण तुम्ही एका भाषणात म्हणाला की एका बाजूला SP असणार, एका बाजूला कलेक्टर असणार, प्रत्येक गावात जाणार मी. हे थोडं फिल्मी वाटणारं चित्र खरंच परभणीत दिसू शकतं. प्रत्येक गावात वाडी वस्ती शक्य होणार नाही, परंतु आपण ज्यावेळेस जनता दरबार लावणार, मतदारसंघात 6 विधानसभा येतात. मी काय करणार, SP आणि कलेक्टरला त्यांच्या टायमिंग विनंती करणार, म्हणजे आधी त्यांना असं की बाबा आपल्याला उद्या मला परतूरला जायचं आहे, जायचं आहे, आणि मला ऑन दी स्पॉट निर्णय, ऑन दी स्पॉट. आणि मी घेतलेले आहेत. मी ज्यावेळेस मिनिस्टर होतो तेव्हा सामान्य माणूस फटका दिसला माणसाला, पहिलं ज्यानं पॅन्ट शर्ट इन केले, 3 पॅन्टला बाजूला ठेवायचं. म्हणजे जो खेडेगावातून आला आहे, तुला इन्कम कमी आहे, कमिशनरला मी म्हणणार, मिनिस्टरला, माझ्या अधिकाऱ्याला तुम्ही माहिती घ्या, म्हणजे विशेष हो त्या बाबाचं काय अडचण आहे, तो माणूस लांब पाठवून पर्सनली बघतो, मी पर्सनली बघतो. तुम्ही अधिकाऱ्याला, माझ्या दोनदा बघितलं मी, त्या अधिकाऱ्याने त्यांना झळकारलं, मी त्याला बघितलं नाही, त्यामुळे तू परत येत तिथं. थांबल्यानंतर त्या अधिकाऱ्याला म्हणलं, ज्याला तुम्ही परवा दिलं होतं पण त्यालाच बोलवा, आत पहिलं 10 मिनिटं पहिलं सही करायची माझ्याकडे पाहिजे. त्यामुळे मी शिपायापासून सुरुवात करतो. पहिल्या सुटला मिनिस्टरला किंवा कलेक्टरला शिपायाची काय रेंज आहे तिथून ते बघतो. आणि हे फिल्मी नाही, लोकांचा विकास मला हिरोज व्हायचं, रोज फिल्म लाईनला गेलो असतं. मला हिरो नाही, नेता, अभिनेता नाही व्हायचं. नेता बनायचा आहे, ते नेता असा व्हायचा आहे म्हणा साहेब, की मिनिस्टरवाले नेता नाही बनायचं, हिस्ट्री मेकर बनायचं. हिस्ट्री मेकर, मिनिस्टरच्या पुढचा हिस्ट्री मेकर.
म्हणून महात्मा फुले कुठे मिनिस्टर, बाबासाहेब जास्त दिवस मिनिस्टर होते, त्यांचा इतिहास लिहिला म्हणजे असं मिनिस्टर भरपूर होतात. त्याला एक अलग झलके पाहिजे आणि आपल्याला फसवून लोकांना आम्हीच दाखवून मत वगैरे मला घ्यायचं नाही. हे तुमच्याकडे माझ्याकडे विजन आहे, हे विजन आहे, ह्या बुद्धीवर मला टीका टिप्पणी कोणावर करायची नाही. मला त्यांनी उपरा म्हटले, असं काय काय म्हटले, मी त्याच्यामध्ये उत्तर बी दिलं नाही त्याला. ठीक आहे म्हटलं, असू द्या. पण छत्रपती शिवाजीराजाचा जिल्हा सातारा होता, बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण सातारला झालं, महात्मा फुलेचं मूळ गाव सातारा आहे. म्हणजे सातारच्या भूमीने काय कमी केले, असं केले विकासासाठीच आम्ही पत्री सरकार सातारलाच बदललं गेलं. नाना पाटील आमच्या तिथले होते, कर्मभाऊराव पाटील जरी कोल्हापूरचे असतील तर सातारा जिल्ह्यातच त्यांचं पहिलं सुरुवात कॉलेज रेचं स्कूल पहिलं झालं, सातारच्या धरणीच्या बागेतच झालं. साहेब तुम्ही इंजिनियर आहात शिक्षणानं, परवा तुम्ही एका सभेत बोलताना म्हटला की शिक्षणाबद्दल तुम्ही आपला खासदार शिकलेला असावा वगैरे. तिकडं नगरमध्ये पण सुजय विखेंनी निलेश लंकेच्या इंग्रजीबाबत भाष्य केलं, पुण्यात पण हा मुद्दा उपस्थित झाला. खरंच लोकप्रतिनिधीचं शिक्षण एवढं मॅटर करतं का? नाही, आता माझं काय म्हणणं काय, आमचे वसंतदादा मुख्यमंत्री होते, त्यांचं शिक्षण कमीच होतं, चौथी होतं, तर ते राज्य चांगलं चाललं होतं. परंतु ज्यावेळेस पार्लमेंटमध्ये दिल्लीत जायचं आहे ना तेव्हा सर्वात जास्त फंड कुठल्या जातो याचा अभ्यास करा. तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, आमच्या राज्यात जास्त आम्ही करू शकत का? तर तिथं ती लँग्वेज समजायला पाहिजे आम्हाला. हिंदी मेजॉरिटी हिंदी चालते, इंग्लिश सेक्रेटरी बोलताना तर मराठीत बोलतच नाही. मग तुम्हाला इंग्लिश आलं पाहिजे ना, खासदार म्हटल्यावर शिकतील ना, म्हणजे शिकतील. त्यांच्याबद्दल मी त्यांच्या शिक्षणावर अवमूल्यन करत नाही, कमी शिक्षण वगैरे असं म्हणून नाही, परंतु ती बजेट आणण्यासाठी जी कुवत लागते. बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होते, म्हणून त्यांनी काय केलं, त्या इंग्रजांकडून सांगितलं की जिथं कुत्रं पाणी पितंय तिथं माझ्या माणसाला पाणी पिऊन देत नाही, ही व्यवस्था आहे बा इंडियातली, ती चेंज करा, म्हणून मला रिझर्वेशन पाहिजे. बॅरिस्टर होता, बॅरिस्टर जीना होता म्हणून पाकिस्तान मागितलं. बॅरिस्टर महात्मा गांधी होते म्हणून भारताला स्वराज्य मिळालं. वेल क्वालिफाईड माणसं पॉलिटिक्समध्ये आली पाहिजे. बाबासाहेबांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे, शिकलेल्या माणसाने राजकारणात यावं, नाहीतर अडाणी माणसाचं गुलाम म्हणून राहावं लागेल तुम्हाला, बाबासाहेबांनी म्हटलं. म्हणजे एज्युकेटेड पर्सननं पॉलिटिक्स केलं पाहिजे. राजा जो बनतो या देशाचा, त्याला राजाला सर्व नॉलेज हिस्टॉरिकली, जॉग्राफिकली, इकॉनॉमिकली, कल्चरली त्याचा स्टडी पाहिजे, ते समजलं पाहिजे. मी शिक्षणाचं अवमूल्यन किंवा त्यांचं ते अपमान करण्यासाठी मी बोललो नाही, माझा तसा दृष्टिकोन मी नाही, परंतु त्या क्वालिटीचं वाढलं पाहिजे. आज डिबेटमध्ये चालल्यानंतर पार्लमेंटमध्ये डिबेट चालते, सुप्रियाता एक चांगलं बजेट म्हणजे जे चांगलं करतंय त्याबद्दल बोललं पाहिजे. परंतु आम्ही गडकरी साहेब कुठलाही प्रश्न टाकला तर ते उचलून घेतात, परंतु आमच्या ह्या खासदारांचं वैयक्तिक त्यांच्याबद्दल किंवा हे बरोबर नाही. आणि ते आणण्याची बरं आपली उपस्थिती किती पाहिजे पार्लमेंटमध्ये. माझं रेकॉर्ड चेक करा, कॅबिनेट मिनिस्टर एक बी चूक नाही, एक दिवस अबसेंटेड आहे. मी असेंब्ली सेशनमध्ये मिनिस्टर म्हणून 18 तास बसणारा मंत्री महादेव जानकर होता. रात्रीच्या 3 वाजता सभागृह चालवलं आहे, एक कॅबिनेट मिनिस्टर लागतो, मी थांबायचो. म्हणजे उपस्थिती आपली पाहिजे. मला महाराष्ट्रातला त्यामुळं रात्रभर अभ्यास केल्यामुळं माहिती मिळाली. मला गडचिरोलीला आमदार काय म्हणतोय, आमचा कराडचा आमदार काय म्हणतोय, वाळव्याचा काय म्हणतोय, हे सारं समजून आलं की तिथलं काय काय भूमिका आहे आणि ते समजलं पाहिजे. म्हणूनसाठी इंग्लिश मस्ट आलं पाहिजे, म्हणजे इंग्लिश पाहिजे, हिंदी चांगलं पाहिजे आणि जाणून घ्यायची कॅपॅसिटी पाहिजे. थोडं आता मुलाखतीच्या आपण शेवटच्या टप्प्याकडं जातोय. मला परभणीमध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. या 6 विधानसभा मतदारसंघात तुमच्या पुढची 6 टॉपची प्रायोरिटीची कामं कोणती आहेत? मी बघितलं घनसांगवी सिंचनाचा प्रबल मोठा आहे प्रॉब्लेम. परतूरमध्ये बी सिंचनाच्या दिशेने पाण्याचा प्रश्न आहे. गंगाखेड, पाखेड आणि पूर्ण्याला पाण्याचा नाही, पण थोडासा या 2 जिंतूरमध्ये बी तीच अवस्था, सिंचनाचा प्रश्न मोठा आहे. आणि परभणी शहरातच आहे, ते काही डेव्हलप नाही. हे सारेच म्हणजे फार मोठं संकट, म्हणजे मी संकटावर मात करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला जनतेने ज्यावेळेस प्रेम दिलं त्यांची उतराई होण्याचं मला काम करावं लागणार आहे. एवढं सोपं नाही. आज जे बोलतोय त्याची उत्तर मला देणार आहेत. त्यावेळेस 5 जूनला ज्यावेळेस आम्ही सांगत आहोत ते लोक मला प्रश्न विचारणार, म्हणून मला ती पूर्ण अभ्यास करून हे करून कसं बसता येईल, कुठल्या बसता येईल हे मला करावं लागलं. तुम्ही निवडून आले तर पंतप्रधान मोदींकडे पहिली मागणी आणि एकनाथ शिंदेंकडे पहिली मागणी कोणती करणार? माझ्या मतदारसंघासाठी जी प्रशात झालं नाही
ती मला बजेट पाहिजे नाही तर तुमच्या दोघांच्याही दारात मी उपोषणाला बसणार. थेट उपोषणाला. म्हणजे उपोषणा मी विनंतीच करणार ना व काही बी करून मला पाहिजे. ते दोघंही मला देत उपोषण करायला लावणार नाहीत मला. दोघे विश्वास आहे. आणि ते आल्यानंतर ते पैसा माझ्याकडे लगेच येत नाही, ते अधिकाऱ्याकडे येतो. आणि त्या अधिकाऱ्याला बसून मीटिंग घेणार की ही माझा ठेकेदार कोण नसेल टॉपचं काम करत असेल ते प्रायव्हेटचा माणूसचा त्याला ते काम नाही. आणि ते 8 महिन्यात दिले ते 6 महिन्यातच ते कव्हर झालं पाहिजे. परत बजेट वाढते. बजेट द्यायला माझ्याकडे पैसे नसणार आहेत. मी त्याला समजून सांगणार आहे वय पाहिजे. आणि तुझं काम जर एकदम टॉप करण्यात होतं मी तुला मदत करण्यात विचार करेन. साहेब, जाता एक शेवटचा प्रश्न. गंगाखेड पॅटर्नबद्दल आपण प्रचारात म्हणताय गंगाखेड पॅटर्न मी परभणी लोकसभेत हे करणार आहे, तर तो नेमका पॅटर्न एक 5 मिनिटात आम्हाला. गंगाखेडमध्ये 2 दरणे गुट्टे आणि फंड जास्त आणला. रस्ते झाले, जे जिल्हा परिषद रस्ते होते स्टेट हायवे घेतले, स्टेट हायवेचे नॅशनल हायवे रस्ता केला नाही. सर्व शासकीय बिल्डिंग नवीन वाढल्या. नगरपालिका असेल जे आपल्या पंचायत समिती असेल दवाखाने आरोग्याचे दवाखाने असतील, नगरपालिकेची परिषद सारे नवीन परत ना सर्वात उत्कृष्ट नाट्य असेल, परत ना शादीखाना मुसलमानासाठी 1,10,00,000 बांधला आहे. माझ्या मुसलमानाला शादीखाना असतो एसीचा टॉपचा बांधला असेल महाराष्ट्र मॉडेल तर ते आहे. नंतर ओव्हरब्रिज कुठे साहेबांनी काम चालतं. शेतकऱ्याला पाण्याला प्रेस्टीनं रस्ते कुठंच ठेवले नाहीत. त्यामुळे तिथला विकास गंगाखेड जसा विकास करायचा तसं करायचं. मेघनाताई बोर्डीकरने बी चांगल्या प्रकारचा आहे. रस्ते बिस्ते लेट 2 तालुक्याचं जोरात. नंतर मी बघितलं तर बघितपूरला करतोय बी अतिशय बबनराव लोणीकर साहेब माजी मंत्री त्यांचंही काम टॉप आहे. ओव्हरब्रिज वगैरे त्यांनी सारे रस्ते बिस्ते टॉपचं एकदम म्हणजे बिल्डिंग कोर्टाची त्यांनी जालन्याला नाही असली बांधण्याचा प्रयत्न केला. एकदम विकासात्मक हे मग चांगली कामं हे 3 मॉडेल झाली. कुट्टे साहेबांनी काही लिस्ट असल्यामुळं त्यांना त्या पैसा कसा घ्यायचा उद्योगाची पण जाण आहे, उद्योगाची जाण असल्यामुळे त्यांनी तीच मॉडेल आज म्हणजे जनतेला सामान्यमध्ये आमचं फार चांगलं झालं. गावाला प्रत्येक गावाला त्यांनी मंदिराला हॉल म्हणजे मंडप दिलेला आहे. आणि जे व्यापाऱ्यांना काय लागतं ते व्यापारी फुलफिल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्योजकांना काय लागतं ते फुलफिल करण्याचा. एवढंच नाही सैनिकासाठी देखील त्यांनी हॉल वगैरे दिलेलं आहे. म्हणजे सर्व फील्डमधल्या लोकांसाठी त्यांनी केलं. त्यामुळे गंगाखेडचा पॅटर्न आम्ही परभणीत राबवण्याचा आहे. धन्यवाद साहेब, आज तुम्ही लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल. तुम्हाला शुभेच्छा तुमच्या प्रचारासाठी आणि निकालासाठी. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.